वंदन करणार राजे तुम्हाला रायगडी मंदिरी बसे माझा राया रायगडी मंदिरी बसे माझा राया चरणी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वराशी जोडली जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळ सेवेकरिता घेतलेला भक्त महान भक्त दिहू निवासी पैठण निवासी शांतीचे सागर नाथ महाराज यांचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंग नाथ बाबांचा आहे. नाथ बाबा काय सांगतात अभंगात? देवाची आवड ह्या
अभंगामध्ये सांगतात. कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आढळवाडी ह्या छोट्याशा नगरीमध्ये माझ्या जन्मभूमीमध्ये मला माझ्यासारख्या एका छोट्या पामराला माझ्यासारख्या एका छोट्या कीर्तनकाराला कीर्तन करण्याची संधी दिली. माझं ते भाग्य समजते. तसेच माझ्या कीर्तनामध्ये गायनाचा रंग भरण्यासाठी वादनाचा रंग भरण्यासाठी आदरणीय आपल्या गावचे अत्यंत लाडके महाराज म्हणजे मुकुंद महाराज लाड आज ह्या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते. तसेच कीर्तनामध्ये माझी गायनाची साथ देण्यासाठी आज कीर्तनासाठी उपस्थित असणारे बोराडे बाबा असतील. तसेच आपल्या अकोले तालुक्याचं वैभव आपल्या अकोले तालुक्याचा आवाज म्हणजे आपले तुकाराम बाबा मोठे तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच आपल्या गावचे वैभव असणारे जगन बाबा आभाळे तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच बंगाल बाबा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच गायकवाड महाराज कणे आणि तसेच आपल्या पंचकृषीतलं वैभव अकोले तालुक्याचं वैभव असणारे आमचे काशीनाथ बाबा म्हशाळ हे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित हे बाबा काळे बाबा सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. कारण की माझंच गाव आहे. मी तर सगळ्यांची नावं मला पाठ सगळ्यांची नावं जर घ्यायला सुरुवात केली तर इथंच 9 वाजून जातील. मी कीर्तन सांगू कधी. त्याच्यामुळे मी ज्यांचं नाव घेतले त्यांचं मनापासून धन्यवाद सगळ्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. आणि तसेच एक नाव चुकून राहिलं माझ्याकडनं की जे आज त्यांचं व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय की विद्यार्थ्यांना कसं शिकावं कलेचं सुद्धा ज्ञान विद्यार्थ्यांना देणारे असे गुरुजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. तसेच मला कीर्तन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळं ग्रामस्थ सप्त कमिटीचे मनापासून आभार व्यक्त करते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल ज्या नाथबाबांना त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये आहे ते नाथबाबा की जे शांत आहे ते नाथ महाराज जे श्रीमंत आहे ते नाथ महाराज आणि जे संत आहे ते नाथबाबा. तर श्रीमंत किती होते नाथ महाराज नाथबाबांची श्रीमंती सांगायची ठरली तर नाथबाबा एक दिवशी नाथबाबांच्या घरी 3 चोर आले आणि 3 चोर नाथबाबांच्या वाड्यामध्ये गेले आणि त्यांनी चोरी केली. सोनं चोरलं. सोन्याचे गाठोडे भरले आणि ते सोन्याचं गाठोडं त्यांना उचलत नव्हतं इतकं त्यांनी नाथबाबांच्या घरी चोरी केली. आणि पहिल्या चोरानं पहिल्या चोराला गाठोडं उचलून दिलं. तिसऱ्या चोरानं दुसऱ्या चोराला उचलून दिला पण तिसऱ्याला उचलून द्यायसाठी कोणीच राहिलं नव्हतं. आता बरोबर आहे सगळे आपण दुसऱ्याची मदत केली आपल्या मदतीला दुसरं कोणी आलं नाही तर आपल्याला सुद्धा राग येतो. मग त्या चोरांनी काय केलं मोठ्याने आवाज दिला ए तुम्ही जाताय पण मी नाथबाबांना उठून सांगेन तुम्ही नाथबाबांच्या घरी चोरी केली. हे आवाज ऐकून नाथबाबांना जाग आली. नाथबाबा उठले आणि त्या सोने ठेवतात त्या खोलीमध्ये गेले आणि त्यांनी बघितलं तर एक चोर चोरीचं गाठोडं उचलण्यासाठी दुसऱ्यांना आवाज देतोय पण बाकीचे 2 चोर निघून गेले. पण नाथबाबा म्हणाले अरे बाबा तू चोरी करण्यासाठी आलाय ना जर मी तुला उचलून देतो. नाथबाबांनी ते गाठोडं त्या चोराला उचलून दिलं आणि उचलून दिल्याच्या नंतर सांगितलं बाबा तुला जर अजून कमी पडला ना घेऊन जा अजून मिळेल. इतकं श्रीमंत नाथबाबा होते. इतके श्रीमंत नाथबाबा होते आणि त्यांच्या घरी रोज कथा असायची. कथा सांगण्यासाठी जे भाविक भक्त येतात ना ते रोज त्यांना पुरणपोळीचं जेवण करायचे. म्हणजे आता तुम्ही माझ्याकडे बघू नका की यांच्या घरी जेवण असलं असं नाही बरं की नाथबाबांच्या घरी कथा असायची आणि कथा झाल्याच्या नंतर सर्वांना पुरणपोळीचं जेवण असायचं. इतके श्रीमंत नाथबाबा होते आणि ते शांतही होते. तर शांतीचं वर्णन करायचं म्हटलं तर दृष्टांत सगळ्यांना पाठ आहे की येऊनी अंगावरी फुकला प्रसाद देऊन मुक्त केलं. इतके शांत आणि नाथबाबा संत होते
नाथबाबांचं वर्णन सांगायचं ठरलं तर नाथबाबांचे संत नाथबाबांचा अधिकार किती मोठा होता तर ऐका की बहिणाबाईंचा एक अभंग आहे. संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवा रचिला पाया उभारली देवालया नामदयाचा किंकरा जिने केला हा विस्तार जनार्दनी एकनाथ हा मदिला भागवत बाबा नाथबाबांनी आम्हाला वारकरी संप्रदायाची जी इमारत आहे ना त्या इमारतीचा खांब म्हणजे आमचे नाथबाबा म्हणजे एका इमारतीचा पाया एका इमारतीचा खांब जर ह्या सभा मंडपाला जर खांब नसते ना तर ह्या इमारती इथं ह्या मंडप उभा राहिला नसता. हा खांब खूप महत्वाचा आहे. एखाद्याला आधार देणं तितकंच महत्वाचं आहे की एखाद्याचा आधार बनणं तितकं महत्वाचं आहे की आमच्या नाथबाबा आमच्या वारकरी